चला मंडळी, आज सकाळीच उठलो आणि गाईला घेऊन चाललो आपल्या शेतावर. म्हटलं थोडं जाऊन गाईला पण चारा तर संपलेलं आहे घरामध्ये. म्हटलं आता जाऊन येऊ, गाई घेऊन जातो. आज खूप धोका आहे आणि हे नवीन वासरू आहे, 5 महिन्यात झालं आहे त्याला आत्ताच. म्हणजे कधी त्याला सोडलं नाही गाईसोबत चारायला, त्याच्यामुळे तर चरतो आहे का नाही पण चालू घेऊन गेला. पाऊस पण अजून आत्ताची सुरुवात झालेली आहे पडायला, त्याच्यामुळे मग अजून चारा एवढा काही मोठं झालेलं नाही खायला. त्यांच्या गवत अजून काही एवढं मोठं झालेलं नाही त्यांच्या तोंडात येईल असं खायला, त्याच्यामुळे ते पळत हिंडतात. कारण की जागजागी कुठे कुठे मोठमोठं गवत झालं, ते गवत खाण्यासाठी ते बघ ते वासरू पण तिकडे पळत चालले. आणि आलो इथे खेकडं बघायला. ते खेकडं तर आम्ही खात नाही, हे वाईट खेकडं असतात ना, ते खात नाही. पण आलो बघायला तर बघा बिळात कसा बसलेला आहे तो. त्याच्यामुळे आता चालू इकडे खाली जाऊन बघतो. हा बघा, हा खेकडे बघा, हा पिल्लं सोडायला निघलेलं आहे. आता खूप सारे असे दिसतील तुम्हाला, ते पिल्लं सोडायला निघालीत. छोटे छोटे पिल्लं असतात ना, ते सोडायला निघालेले. तो बघा बघा कसा नांगे वासून राहिलेले आहे. असे खूप दिसते तुम्हाला आता, कारण रात्री खूप पाऊस पडला ना, छोटे छोटे पिल्लं असतात ते सोडायला निघतात. ते आता हे बघा इथं ते दोघं कसे बसलेत, पिल्लं सोडायला आले ते. हे बघा कसे बसलेत एकदम. अजून असे खूप आहेत ते पिल्लं सोडायला आलेले आहेत.